चैत्र वद्य कालाष्टमीला उरण तालुक्यातल्या करंजे गावात द्रोणागिरी देवीची जत्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। कोळी आणि आगरी बांधवांचं ग्रामदैवत असलेल्या या जत्रेत त्यांच्या पारंपरिक संस्कृतीचं दर्शनही पाहायला मिळतं। पाहूया त्या जत्रेचा एक खास रिपोर्ट। निळाशार समुद्र आणि हिरवीगार वनसंपदा अशा निसर्गरम्य परिसरात वसलेलं उरण तालुक्यातलं हे करंजे गाव। आल्हाददायक वातावरण आणि रमणीय अशा परिसरात द्रोणागिरी मातेचं मंदिर आहे। रामायण काळातील खुणा जपलेल्या या डोंगरावर द्रोणागिरी मातेचं वास्तव्य आहे। या डोंगरावर औषधी वनस्पती असल्याने पुरातन काळापासून हा डोंगर प्रसिद्ध आहे। चैत्र कृष्ण कालाष्टमीला या द्रोणागिरी मातेचा जत्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो। 2 दिवस ही जत्रा असते। उरण तालुक्यातील मोठी जत्रा म्हणून याची गणना केली जाते। जत्रे दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पहाटेपासून मंदिरात येतात। देवीचं दर्शन घेतल्याचं समाधान या भाविकांच्या चेहऱ्यावर दिसतं। देवीला पुरी आणि पापड्यांचा नैवेद्य दाखवून हा उत्सव साजरा केला जातो। यावेळी मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेलेला असतो। रामायण काळाशी या डोंगराचा संदर्भ असल्याचं इथले गावकरी सांगतात। संजीवनी बुटी आणावयास गेलेल्या हनुमंताने जेव्हा पर्वतच उचलून आणला तेव्हा वाटेत डोंगराचा एक कडा तुटून पडला। तोच हा द्रोणागिरी डोंगर। आजही या डोंगरावर वनौषधी सापडत असल्याचं गावकरी सांगतात। द्रोणागिरी पर्वतामध्ये खरोखर संजीवनी आजही जशीच्या तशी जिवंत आहे, फक्त त्याचा अभ्यास होत नाही। लक्ष्मी जाया बुरांडे हिच्या पायात खरोखर किडे पडलेले, कोण जवळ जात नव्हता, पण त्या वनातल्या वनस्पतीने 15 दिवस पण नसतील गेले इतकी काय ते पाय एवढं चांगलं झालं। वादळ वाऱ्यासह समुद्राच्या लाटांशी झुंज देणाऱ्या आगरी कोळी बांधवांची द्रोणागिरी माता ग्रामदैवत। या जत्रेनिमित्त ढोल ताशांच्या गजरात बावटे आणून मंदिराला बांधले जातात। देवीचा आशीर्वाद घेतात आणि देवीचा कृपाप्रसाद म्हणून हे बावटे होडीला बांधतात। फेऱ्या मारून झाल्या की आतमध्ये जातो, लगेच जातो आणि जाऊन तिथे देवीला प्रार्थना करतो आणि तो परत बावटा तिला भेटून तिच्याजवळ मांडून ठेवून परत येतात आहे आणि मग आज तिथे लावतील आणि मग जाणार। आम्ही पूर्वीपासून मत्स्यधंदा करतो आणि नेहमीप्रमाणे आम्ही समुद्रात जातो। तर समुद्रात गेल्यानंतर वारा, हवा वगैरे, पाणी वगैरे या गोष्टी आम्हाला अनुभवायला लागतात। त्याच्यामुळे आम्ही द्रोणागिरीचं दर्शन घेतल्याशिवाय पाण्यामध्ये किंवा मच्छीसाठी उतरत नाही। या जत्रेनिमित्त देवाची वाजत गाजत संपूर्ण गावभर पालखी मिरवणूक काढली जाते। यावेळी गावकरी मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळ्याला उपस्थित राहतात। जत्रेत विविध वेशभूषेमध्ये विविध विषयांवर देखावे सादर केले जातात। या जत्रेनिमित्ताने पाहुण्यांना भेटणंही होतं। माहेरवाशीण जत्रेसाठी 2 दिवस आपल्या घरी आवर्जून येतात। जत्रेचा आनंद लुटण्यासाठी लहानगेही मागे नसतात। त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो। पाळणे, खेळणी आणि खाऊंच्या गाड्यांची संपूर्ण लगबग या परिसरात पाहायला मिळते। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।